वनसंवर्धन आणि पर्यावरण या सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य केल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल घेत चैत्राम पवार यांना केंद्र सरकारने आता सन्मानित केलाय। गेल्या 30 वर्षांपासून वनसंवर्धन आणि पर्यावरण या सामाजिक कार्यामध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतलेलं आहे आणि पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी त्यांनी संघटित प्रयत्न हे अविरतपणे सुरू ठेवले आहेत। केंद्र सरकारने वनबंधू चैत्राम पवार यांना पद्म पुरस्कार जाहीर केलाय आणि त्यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। धुळे जिल्ह्यातील बारीपारा या छोट्याशा गावातून वनसंवर्धन आणि पर्यावरण या सामाजिक कार्याची अनेक वर्षांपासून ज्यांनी त्या ठिकाणी आपली संपूर्ण कारकीर्द घालवली अशा चैत्राम पवार यांना केंद्र सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे। माझ्यासोबत चैत्रामजी पवार सर आहेत। सर, काय पहिली प्रतिक्रिया असेल आपली? नाही, हा पुरस्कार मी असं म्हणेल की गावकरी, वनवासी कल्याण आश्रम आणि खानदेशातल्या विविध व्यक्ती संस्था जे पर्यावरणामध्ये काम करतात ह्या सगळ्यांचा सन्मान आहे। मोठं आव्हान त्या काळात आपल्यासमोर होतं। कशा पद्धतीने आपण ही संपूर्ण यशस्वी वाटचाल केली? आम्ही ज्यावेळेस एक छोट्याशा गावापासून सुरुवात केली त्यावेळेस लक्षात आलं की आपण याला कमी पडू, त्यामुळे आपल्याला वेगळ्या संस्था संघटना जोडाव्या लागतील आणि त्याच्यामध्येच वनवासी कल्याण आश्रमाचा सपोर्ट आधीपासून होता। त्यामुळे सगळे जिथं जे विचार रुजत गेलेत ते कल्याण आश्रमाच्या अनेक कार्यकर्त्यांनी येऊन म्हटले की अरे इथलं जंगल आपण सांभाळू शकतो, इथं आपण वृक्षतोडीचा नियम करू शकतो। अशा सगळ्या जे तांत्रिक मार्गदर्शन आहे ते कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी पोहोचवलेत आणि त्याच्यामुळे तिथली समिती सक्षम झाली। आणि नुसतं बारीपाडा नव्हे तर आपण क्लस्टरमध्ये पुढे जाऊन आपण 15, 20, 30 गावांमध्ये हे काम करू शकतो का, वेगवेगळ्या राज्यांमध्ये करू शकतो का, असं त्याची वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून व्याप्तीही वाढत गेली। कशा पद्धतीने आपण ही संपूर्ण मोहीम हाती घेतली? कोणाकोणाचं सहकार्य या संपूर्ण मोहिमेमध्ये आपल्यासोबत होतं? हजारो कार्यकर्त्यांनी ह्या प्रकल्पाला उचलून धरलेलं आहे। हे सगळ्यांनी जर हात काढला ते खाली पडेल हे लक्षात आलं आमच्या आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलं की संस्था आणि या सगळ्यांचा उपयोग करून आपल्याला संघटन बांधून हे काम कसं पुढे नेता येईल। त्यामुळे आम्ही कल्याण आश्रमाला पक्क टार्गेट केलं। कल्याण आश्रमाने तिथल्या कार्यकर्त्यांची वेळोवेळी संपर्क, त्यांच्या सहली, त्यांच्या बैठका, तिथनं पूर्ण वेळ कार्यकर्ते निघतील का, असे सगळे प्रयत्न केले आणि त्यातनं हे 6 बिंदू आपण विकसित केलेत: जंगल, जल, जमीन, जन आणि पशुधन। काय नेमकं सांगाल आजच्या चांगल्या आनंदाच्या दिवशी? मला असं वाटतं की आपण जर पर्यावरणाचा ऱ्हास केला, पर्यावरणाचं नुकसान केलं तर आपण सगळे संपणार आहोत। त्यामुळे पर्यावरणाचं रक्षण करायचं असेल तर आपल्याला ह्या 6 बिंदूंना स्पर्श करावंच लागेल। जंगल, जल, जमीन हे जे सगळे पंचसूत्र आहेत हे पुढच्या पिढी म्हणजे 15-20 वर्षांनंतर याचा काय परिणाम होईल याचा विचार आज करून आपण हे नवीन पिढीकडे कसं हस्तांतरित करू यासाठी आपल्याला सातत्याने यात काम करावं लागणार। अनेक वर्षांपासून त्यांचं एक पर्यावरणासाठी मोठं कार्य आहे आणि त्या कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला। कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।